आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी, काय मस्त चव आहे तुमच्या हाताला. एक नंबर झाले ना लाडू. कमाल रुद्रजी, तुम्ही त्याला एवढे लाडू करून दिले, ते कसे झाले त्याने कळवलं पण नाही. वेड्यात ते. तुम्हाला सांगतो, मी गावाला जाताना जर मला असे लाडू दिले असते ना, तर या लाडवाचं कौतुक करायला मी रोज एक पत्र लिहिलं असतं. हे घ्या पुष्पा मामी, सगळेच का लाडू घ्या. थँक्यू बिट्टी. वेलकम. गौरीजी, थँक्यू. हे लाडू संपले की दुसरे लाडू करा. चला मी येतो. बाय बिट्टी. बाय बाय. बर बर बर. रुद्र, मला एक सांग, अरे काही खाल्लंस की नाही? अरे बाबा, स्वतःकडे लक्ष दे ना जरा. तब्येतीची काळजी घ्यायची रे. बरं ऐक ना, तू गेलाच आहेस ना, तर प्लॉट बघून घे. हा हा, म्हणजे पुढच्या दृष्टीने आपल्याला प्रॉब्लेम नको ना, प्लॅनिंग करता येईल. हो हो, ओके ओके, बाय बाय. हा मुलगा आहे ना फारच. हॅलो. हो सुहा, अगदी खरंय तुझं. अगदी अगदी मला मान्य आहे बाळा, पण तू माझं ऐक तर जरा. हॅलो सुहा. हॅलो. काय करावं या सुहाचं? का काय झालं? मला वाटतं पैठणकरांच्या घराला शापच आहे. कसला शाप? काय बोलतेस तू हे? पैठणकरांच्या घरात सुना आनंदाने नांदूच शकत नाही. माझा नवरा देवाघरी गेला, सुमित आणि श्वेता एकत्र असून नसल्यासारखे. रुद्रचं लग्न मोडलं, रोहितची बायको त्याला सोडून निघून गेली. त्या सुहाला समजवता समजवता तर माझे नाकी नऊ आले. का तू समजवतेस तिला? का का म्हणजे? अहो भाऊजी, मला रोहितची अवस्था बघवत नाहीये. बिझनेस उभा केलाय त्याने, एवढी मोठी ऑर्डर मिळाली त्याला, तरी बिचारा दुःखीच. मला त्याच्या आयुष्यात आनंद परत घेऊन यायचा आहे, म्हणून सोहाला समजावत होते. पण ऐकेल ती सोहा कसली. म्हणाली, रेवती आंटी